ती म्हणाली तिला 80% येतं, तूही छान इंग्लिश बोलतोस, पण जेव्हा तिला तू भेटला तेव्हा उलट्या बोंबा असं काही होतं? हो 100%. आता हा प्रश्न थोड्या वेळाने येणार आहे मला माहिती आहे, पण आमचं काय आहे असं हा एक प्रश्न असतो, तू तो विचारशीलच. पण त्याच्या आधी सांगतो की काय झालं की जेव्हा ती भारतात आली, अर्थात ती देखणी आहे त्यामुळे तिच्यावर सगळे लाईन मारत होते. ज्या आम्ही युनिटमध्ये होतो ते सगळीच पोरं फुल लाईन मारत होते आणि म्हटलं आपला तर काही चान्स इतक्या लागणार नाही कारण एवढी लोक रांगेत आहेत. आणि मी तेव्हा तर आणखीनच विस्कटलेला होतो, कम्प्लीट मोठे केस वगैरे असं. आणि म्हटलं म्हणजे असं काही मी कसाही राहायचो आणि असं. तर तिने ना 1-2 वेळा माझ्याशी काहीतरी इंग्लिशमध्ये माझे छेड काढली, म्हणजे काहीतरी बोलायची आणि तिला माहिती होतं मला इंग्लिशमध्ये उत्तर नाही देतात. तर मी 1-2 दिवस वाट बघितली आणि 2 दिवसानंतर ती अशी मराठीत बोलायला लागली. मी मराठीत बोलायचो, ती इंग्लिशमध्ये बोलायची आणि दॅट्स व्हॉट हिट द राईट नोट. अच्छा बरं, तर ह्याच्यावर येईलच माझं पुढे. तुम्हाला हिंट दिली आहे ना, ह्याच्यावर पुढे प्रश्न येणार. तर आता मला असं वाटतं थोडं थेट मुद्द्याकडेच मी वळते, म्हणजे जी मलाच असं नाही प्लीज, म्हणजे मला नाही, तुमचा जो ऑडियन्स आहे तेही तुम्हाला विचारायचं. सारंग दादा, पॉलाताई नेहमीच हा प्रश्न हे यूट्यूब लाईव्ह करतील किंवा सारंग पॉलाचा कुठला फोटो शेअर करेल किंवा पॉला सारंगचा एकमेकांचे फोटो त्यांच्या व्हिडिओजवर जे तुम्ही नेहमी कमेंट करता आणि तुमच्या मनातला प्रश्न तो आज मी तुम्हाला विचारणार आहे, ते म्हणजे तुम्ही दोघं डेट करताय का? म्हणजे सगळ्यांनाच तुमच्या एवढ्या मिलियन्स फॉलोअर्सला पडलेला हा प्रश्न आहे आणि तुम्ही दरवेळी की आम्ही नाही सांगणार असं तसं तुम्ही उत्तर देता. तर मला असं वाटतं की आज आमच्या प्लॅटफॉर्म थ्रू जरा तुम्ही सांगा की नेमकं काय आहे, तुम्ही डेट करताय, तुमचं लग्न झालंय, रिलेशनमध्ये आहात, नेमकं काय आहे? रिलेशनशिप स्टेटस. What is it called? जीवनसाथी. एवढं लॉंग नाही विचारलं. आम्ही जीवनसाथी आहोत. हो, म्हणजे हे जीवनसाथी आहेत. ऐका हे जीवनसाथी आहेत. नाव कंटिन्यू. म्हणजे आम्ही कुठलाही टॅग स्वतःला लावत नाही. डेट करतोय का, आम्ही प्रेमात आहोत का, आमचं लग्न झालंय का काय, पण आम्ही लाईफ पार्टनर्स आहोत. आम्ही सगळं एकत्र करतो. आम्ही एका घरात राहतो. आमच्याकडे एक मांजर आहे. आमच्याकडे 3 चॅनल आहेत. आता ह्यांनी सुरुवात केलेली चांगलं उत्तर द्यायला, आता सेफ उत्तर द्यायला लागले. नाही, मी खरं सांगायचं झालं तर बेसिकली आम्ही असं ठरवलंय की त्याला टॅग द्यायचा नाही कुठला, आणि आम्ही सगळं शेअर करतो. म्हणजे खरी इंडिपेंडंट जीवनसाथी काय मैत्रीण मला मिळाली ती, आम्ही सगळं कधीही आम्ही बिल कोणी एक भरत नाही, आम्ही भाडं कोणी एक भरत नाही, सगळं अर्ध आम्ही शेअर करतो. बरं, आता तुम्हाला जो अर्थ लावायचा तो लावा. मला तर एकच शब्द डोक्यात, म्हणजे ते हे जीवनसाथी आहेत.